तो आज चल रहे हैं तो उनको खुशी हो रही है, हंसते हंसते चल रहे हैं कि इतना अच्छा रास्ता दिख रहा है। उनको लग रहा है कि आज कोई नेता आके गया या मुख्यमंत्री आके गया, इसलिए इतना चकाचक रास्ता दिख रहा है। हमारे जो इससे पहले जितने भी नगर सेवक थे, इनकी कभी महत्वाकांक्षा नहीं बनी कि दीवा के रास्ते लोगों के लिए अच्छे बने। ये एक ट्रेलर है, अगर पिक्चर देखना है तो मनसे के अगर नगर सेवक दीवा वाले चुन के देंगे तो ये 365 दिन साल के ऐसे ही रास्ते रहेंगे। अब ये ब्रिज बन रहा है तो हम यही चाहेंगे कि ब्रिज की जो नीचे की जगह है वो इन हॉकर्स के लिए अगर जगह बना के देंगे तो वो खुशी खुशी अपना व्यवसाय करेंगे और हमको भी उनसे तकलीफ नहीं होगी। दिव्यात मनसेकडून दिलेल्या अल्टिमेटमवर शुक्रवारी सायंकाळच्या वेळी दिवा फेरीवाला मुक्त आंदोलन करण्यात आले। दिवा शहराचे मनसेचे प्रमुख तुषार पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाची सुरुवात झाली। मात्र आंदोलन फेरीवाला विरुद्ध असले तरी याची जबाबदारी ही ठाणे महानगरपालिकेची असल्याचे तुषार पाटील यांनी म्हटलंय। त्याचबरोबर दिवा शहराला हॉकर झोन सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी डिजिटल महाराष्ट्रावर व्यक्त केली आहे। तुषार भाऊ, काय सांगणार आज आपलं आंदोलन होतं, आपल्याला नोटीस सुद्धा मिळाली होती, तरी देखील आपण आंदोलन केलेलं आहे, काय कसं आहे की आपण मला वाटतं एक 3-4 दिवसापूर्वी तुम्ही स्वतः आलेलात आणि मी तुम्हाला दिव्याची जी सत्य परिस्थिती आहे की अचानकपणे आपण रस्त्याने जाताना लोकांना कोणत्या गोष्टीला सामोरं जायला लागतं ते आपण बघितलेलं। तर त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही त्या दिवशी बघितलं की पूर्ण इथे चालायला जागा नव्हती, काय नव्हती। आम्ही पालिकेला अनेक निवेदनं दिली, शेवटी आज निर्णय घेतला की आपण रस्त्यावरती उतरूया। पोलीस प्रशासनाने आम्हाला नोटीस दिली, तर त्यामध्ये कुठलाही कायदा व्यवस्थेत प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नोटीस दिली, पण आम्ही त्याचं पालन करून जेनेप्रमाणे जिथे जिथे फेरीवाले बसल्यात याची पाहणी केली। साधारण 150 मीटरपर्यंत रेल्वे स्टेशनपासून पूर्ण आज पालिकेने फेरीवाले मुक्त केल्यात। पण आम्ही काही दिवा आगासन रस्ता असेल, मुंब्रादेवी कॉलनी रस्ता असेल, या रस्त्याला मुद्दामून आम्ही आज गेलो की जेणेकरून फक्त आम्हाला एवढाच मोकळा नको आहे की जिथे जिथे दिव्यातले नागरिक जातात यांच्यासाठी जे पदपथ आहेत, फुटपाथ हे मोकळे असावेत, यासाठी आम्ही त्या एरियांमध्ये गेलो। काही ठिकाणी मोजके फेरीवाले जे होते त्यांना आम्ही आज वॉर्निंग दिली आहे, त्याचबरोबर त्यांचे फोटोज वगैरे काढलेले आहेत। पुन्हा आम्ही उद्या पुन्हा सेम आज ज्याप्रमाणे फिरलो तसं उद्या देखील आम्ही फिरणार आहोत, म्हणजे हे सातत्याने आम्ही सुरू ठेवणार आहोत। आणि मी खास करून तुमच्या मार्फत दिवेकरांना आव्हान देऊ इच्छितो की ही लढाई फक्त काय मनसे आणि रस्ता मोकळा करण्याची नाही आहे, तर पब्लिकने सुद्धा यात सहभाग घेतला पाहिजे। हे जे रस्त्यावरती बसतात यांच्याकडून विशेष करून सामान विकत घेतलं नाही पाहिजे। त्यांच्याकडून आपण जर सामानच विकत घेतलं नाही तर त्यांची हिंमत होणार नाही बसायची, कारण की जर रस्त्यात बसून जर ते धंदा करत असेल तर लोकांनी चालायचं कुठे आणि गाड्या चालतील कुठे। कारण की आपण बघत असाल ते रस्त्यामध्ये बसलेत, त्याच्यामुळे लोक रस्त्यामध्ये चालतात आणि गाड्याही रस्त्यात, एकमेकांना ॲक्सिडेंट होतात। एक 7 दिवसापूर्वी एका महिलेचा ॲक्सिडेंट झाला, पाय फ्रॅक्चर झाला। अशा घटना होऊ नयेत त्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला आहे। तर लोकांना ज्याप्रमाणे मी आवाहन केलं की लोकांनी यात सहभाग घेतला पाहिजे। तर मला असं वाटतं की कमेंट बघितल्यानंतर लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे, लोकांनाही चांगलं वाटतं की आजपर्यंत कधी दिव्यात फक्त मुख्यमंत्री येतात, कोणतरी मोठा नेता येतो तेव्हा दिवा असा चकाचक दिसतो, ते नसताना आज मनसेवाले येणार आहेत म्हणून दिवा रस्ता चकाचक दिसला। तर हा रस्ता कायम असाच दिसावा अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहू। तुषार भाऊ, दिव्यामध्ये फेरीवाला मुक्त होणं गरजेचं आहे, मात्र हॉकर झोनची तितकीच आवश्यकता आपल्याला वाटत नाही, त्याची मागणी करणार आज मी विशेष करून नवीन जे आपले सहाय्यक आयुक्त आलेत अक्षय गुडदेवन, त्यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी आज खूप कमी वेळ त्यांना मिळाला, 2 दिवसात त्यांनी जो 150 मीटरचा परिसर आहे तो एक छानपणे मुक्त केला त्यांनी आज। पण मला असं वाटतं की याआधी पण या गोष्टी होतात, पण वारंवार पुन्हा येऊन बसतात, तर तसं होऊ नये। त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ज्याप्रमाणे आज कारवाई लावली तशी वारंवार कारवाई लावली। प्रश्न कोणता होता तुमचा? आणि हॉकर झोनचं तुम्ही जे बोलला तर त्याच्यावरती पण त्यांना सांगितलं की जिथे जिथे पालिकेच्या आरक्षित जागा असतील त्या तुम्ही मोकळ्या करून तिथे हॉकर्सना बसायला दिलं तर ते मार्केट लावू शकतं। इथेही ज्या ज्या मोकळ्या जागा आहेत तिथे हॉकर्स लावलेत त्यांना आम्ही अडचण करायला जात नाही, कारण की तिथे लोक रस्त्याला अडथळा होत नाही। त्याच्यामुळे आता आपण पाठी बघत असाल तिथे मोकळ्या जागा आहेत तिथे लावल्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, ते त्यांचा व्यवसाय करू दे, फक्त रस्त्यामध्ये येऊ नये एवढंच आमचा विषय आहे। आणि पालिकेने हॉकर झोन असेल, पार्किंग झोन, आता आज बघितलं तर अनेक बाईक उचलल्या किंवा बोर्ड लावला होता इथे बाईक लावू नये, मग बाईक लावायची कुठे हाही बोर्ड दिसला पाहिजे पालिकेकडून। मग त्याप्रमाणे ना फेरीवाला क्षेत्र आहे किंवा नो पार्किंग झोन आहे, हे जर बोर्ड लागत असतील तर पार्किंग झोन कुठे हाही दिसला पाहिजे आणि फेरीवाल्यांनी कुठे
धंदे करावे हेही दिसलं पाहिजे पालिकेकडून. त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूने आहोत की त्यांनाही व्यवसाय करायला चांगली जागा पालिकेने द्यावी, म्हणजे ते जाऊन तिथे व्यवसाय करू शकतील. हमने काफ़ी बार निवेदन दिया है. जब निवेदन दिया है 5-6 दिन ये ऐसे चकाचक हो जाता है, उसके बाद में फिर से शुरू हो जाता है. तो हमको ये कहना है कि हमारे पास अगर हमारे जो इससे पहले जितने भी नगर सेवक थे इनकी कभी महत्वाकांक्षा नहीं बनी कि दीवा के रास्ते लोगों के लिए अच्छे बने, लेकिन ये रास्ते जब आप बन गए लेकिन उस पर अगर फेरी वाले बैठ रहे तो लोग कहाँ चलेंगे. तो इसके लिए मनसू ने ये आज जो मैं बोल रहा हूँ ये दिखा रहा हूँ, ये सिर्फ ट्रेलर है कि लोग आज चल रहे हैं तो उनको खुशी हो रही है, हंसते हंसते चल रहे हैं कि इतना अच्छा रास्ता दिख रहा है. उनको लग रहा है कि आज कोई नेता आके गया या मुख्यमंत्री आके गया इसलिए इतना चकाचक रास्ता दिख रहा है. लेकिन मैं ये कहना चाहूँगा कि हम ये एक ट्रेलर है, अगर पिक्चर देखना है तो मन से के अगर नगर सेवक दीवा वाले चुन के देंगे तो ये 365 दिन साल के ऐसे ही रास्ते रहेंगे. आप लोगों ने जो निवेदन दिया उसमें क्या फेरी वालों के लिए कुछ लिखा गया है कि अगर वो लोग यहाँ से हटे तो कहाँ जाए? उनके लिए वो फेरी वाले के लिए हॉकर जोन वो पालिका ने बनाना चाहिए. ये लड़ाई आज की नहीं है, पिछले 10 साल से चल रही है. लेकिन पालिका जहाँ पे रिजर्वेशन की जगह है वहाँ पे लोगों ने झोपड़पट्टी बना दी है और बाद में अभी बोल रहे हैं कि उनको घर देने के लिए नहीं है, इसलिए हॉकर जोन के लिए जगह नहीं दे पा रहे हम लोग. तो ये पालिका का लुकआउट है. ये कहा आप अगर बोलोगे मेरे घर पे टॉयलेट नहीं, मैं आपके घर में आके करूँ तो मैं मना करूँगा. क्यों आओगे हमारे घर में? वैसे ही पालिका के पास हॉकर जोन नहीं, इसलिए वो रास्ते पे आके धंधा करेंगे. और ये भी खाली दीवा के लोग नहीं है, ये बाहर से लोग आते हैं यहाँ पे धंधा करते, गंदगी करते, फिर चले जाते. क्या आह्वान करना चाहेंगे फेरी वालों से, क्या बोलना चाहेंगे? मैं उनको यही आह्वान करना चाहूँगा, जहाँ आपको जगह मिले रास्ता छोड़ के, फिर वो किसी बिल्डिंग वाले की हो या किसी बंगले वाले की हो, उसके गेट पे जाकर अगर वो जगह देता है आप बैठो, धंधा करो, लेकिन रास्ते में मत आओ जिससे लोगों को तकलीफ हो. सर तुषार भाऊ, हे गेल्या माजी नगरसेवकांचं दुर्दैव आहे की त्यांनी हे केलं नाही म्हणून? दुर्दैवच आहे ना, नाहीतर आज ही परिस्थिती नसती ना. आपल्याला वारंवार जर या एकाच गोष्टीसाठी सारखं निवेदन द्या, भांडा, याच्यामध्ये आर्थिक गणित आहेत, त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती अशी असते. पण माझंही मी जसं तुम्हाला बोललो की हे ट्रेलर आहे, रोज करायला मला तो पगार नाही आहे. जो पालिका अधिकारी ज्याचं काम आहे त्याने त्याचं काम करावं हे दाखवण्यासाठी आम्ही करतो. पालिका अधिकारी जर पगार घेत असतील यांना हटवण्याचं तर त्यांनी त्यांचं काम करावं, आम्हाला कशाला रस्त्याला उतरावं लागेल. आपको नहीं लगता कि प्रशासन को इनको कोई ना कोई हॉकर्स जगह दे देनी चाहिए दे देनी चाहिए, बिल्कुल. ये लोग हटकर कहीं जा सके और बिल्कुल दे देनी चाहिए. उन्होंने फॉर्म्स भी भरते हैं कि हॉकर जोन बनाने के लिए लाइसेंस भी देते हैं, लेकिन आज तक जगह दी नहीं है. अब ये ब्रिज बन रहा है तो हम यही चाहेंगे कि ब्रिज की जो नीचे की जगह है वो इन हॉकर्स के लिए अगर जगह बना के देंगे तो वो खुशी खुशी अपना व्यवसाय करेंगे और हमको भी उनसे तकलीफ नहीं होगी. खरीदली आहे का तुम्ही? हे बटाटा
धंदे लावायला फुटपाथ नाही दिलेले. बोलेगा भैया करके हम मारेगा तो तुम लोग को बुरा लगता है. समझ में समझेगा नहीं. चलो ठीक है. पता रहेगा तुम्हारा फुटपाथ रोड पे लगाना चाहिए ना. माणसाने दाराने डोक्यावरून तुमच्या आपण लावायचं नाही इकडे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंब्राकडीतून आता बाहेर निघतो टेकून. ह्याचा फोटो घ्या. हटलेच पाहिजे, हटलेच पाहिजे, हटलेच पाहिजे, हटलेच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोण म्हणतं हटणार नाही. कोण म्हणतं हटणार नाही. Yeah.